खूप वर्षांपूर्वी एक नदी होती. ती प्रचंड वेगाने आणि जोराने वाहत होती. पाणी इतक्या वेगाने वाहत होते की एक मोठा दगडही खाली कोसळेल. याच नदीच्या काठावर एक मुंगी पाणी पिण्यासाठी आली होती. या लहान मुंगीला नदीच्या जोरदार प्रवाहाबद्दल फारसे माहीत नव्हते. आपली तहान भागवण्यासाठी धावत असताना बिचारी मुंगी नदीत पडली. मुंगीला वेगाचा काहीच अंदाज नव्हता. नदीने मुंगीला एवढ्या वेगाने खाली वाहून नेले की लहान मुंगीला पोहून किनाऱ्यापर्यंत जाता आले नाही. मुंगी धडपड करू लागली आणि श्वास घेण्याचा प्रयत्न करू लागली. स्वतःचा जीव वाचण्यासाठी काहीतरी चमत्कार देवाने करावा अशी ती प्रार्थना करत होती. पण तिला कोणतीच मदत दिसली नाही. अचानक झाडाच्या फांदीवर बसलेल्या एका पक्ष्याला ती छोटी मुंगी दिसली, जी धोकादायक नदीतून वाहत जात होती. हा पक्षी शांतपणे निवांत फांदीवर बसून सावलीचा आनंद घेत होता. जेव्हा त्या पक्ष्याला ही मुंगी दिसली, तो लगेचच प्रवाहाच्या दिशेने उडत गेला आणि मुंगीला काहीही करून वाचवण्यासाठी तो प्रयत्न करू लागला. पक्ष्याने हुशारीने झाडाचे एक पान तोडून नदीतल्या मुंगीकडे फेकले. लहान मुंगीने पटकन पानाचा एक कोपरा पकडला आणि ती त्यावर चढली. पानांनी मुंगीला सुरक्षितपणे किनाऱ्यावर तरंगत येण्यास मदत केली. आपला जीव वाचवण्याबद्दल मुंगीने त्या पक्ष्याचे खूप आभार मानले. काही दिवसानंतर मुंगी जंगलात फिरत असताना तिला एक पक्षी पकडणारा दिसला. त्याने पक्षी पकडण्यासाठी एक मोठे जाळे टाकले होते आणि ते जाळे डहाळ्या आणि पानांनी झाकले होते. त्यावर त्याने पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी काही धान्य ठेवले होते. मुंगीला त्याचा हा हेतू चटकन समजला. पक्ष्याला आता कोणत्या संकटाला तोंड द्यावे लागणार आहे हे मुंगीला माहीत होते. त्यामुळे पक्ष्याला मदत करण्याचा निर्णय तिने घेतला. छोटी मुंगी पानांमधून चालत चालत त्या पक्षी पकडणाऱ्याच्या घोट्यापर्यंत गेली आणि त्याला इतक्या जोरात चावली की तो कळवळून खूप जोरात ओरडला आणि इकडे तिकडे उड्या मारू लागला. त्याच्या ह्या आवाजाने सगळे पक्षी सावध झाले आणि उडून सुरक्षित अशा ठिकाणी गेले. या गोष्टीमध्ये मुंगी कोण आहे हे त्या पक्ष्याला माहीत नव्हते. ते मित्रही नव्हते. मात्र पक्ष्याने गरजू गरीब प्राण्याला मदत करण्याचा निर्णय घेतला. ही इच्छा दयाळूपणा आणि सहानुभूतीतून आली होती. म्हणून पक्ष्याने जे कर्म केले त्याची परतफेड म्हणून किंवा प्रतिफळ म्हणून ते त्याच्या स्वतःच्या मार्गाने परत आले. यातून त्याचाही जीव वाचला.